हे गाइज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज एक व्लॉग नसून म्हणजे व्लॉगच असणार आहे, पण थोडा डिफरंट व्लॉग आहे बिकॉज तर मी समर्थ आणि पप्पा आम्ही तिघंजण चाललो आहे कानिफनाथला. सकाळी लवकर निघायला पाहिजे होतं, पण लवकर म्हणता 6 वाजलेले आहेत. ॲक्च्युली 6:10 झालेले आहेत आणि आता आम्ही निघतो आहे आणि इथून आम्ही ट्रेक करणार आहे तिथे. सो गाडी जाते वरपर्यंत, पण आम्ही ट्रेक करत जाणार कारण मजा येते. सो लेट्स गो टुगेदर. गाईज आम्ही पोचलेलो इथे. आम्ही इथे गाडी लावलेली आहे खाली आणि आता खूप वर चढायचं आहे. थोडं जिथेपर्यंत गाडी येऊ शकते तिथेपर्यंत आम्ही आणून लावलेली आहे. चलो चढाई चालू करेंगे अभी. मी फर्स्ट टाइमच आली आहे, सो मला काही आयडिया नाही आहे किती वर आहे किती. कुठून इकडून. चलो इतना ऊपर जाना है अभी और. चला गाईज आम्ही 10% पण नाही त्याला आम्ही थकलेली आहे. पहिल्यांदा चढती आहे, आदत नाही आहे. गाईज जस्ट हॅव अ लुक टू द व्ह्यू. गाईज म्हणजे पाय इतके घाण घसरतात ते इथे, ग्रिपच बसत नाही आहे पायाची. चला चला थांबले की थांबते. कोरडं पडायला सगळं. सरळ चाल, सरळ वाकडं चालू नको. समर्थ गाईज खूप डिफिकल्ट आहे. चढून चढून आम्ही थकलेलो आहे, म्हणजे मी थकलेली आहे. वैसे तो बहुत रुक चुके हैं. व्यू भारी है पण गाइस. सो नाउ लेट्स गो अहेड. चलो डिफिकल्ट तो देखो बड़ा है. आता थोड़ा इजी है पुढे आल्यावरती, पण मैं तो वापस कभी नहीं आऊंगी. आले तरी पण मी गाडी नेईन. गाडी तुम्हालाच माहिती. थोडासा हिच रस्ता आहे, 10 मिनिट भी नाही. 6:45ला चढायला सुरू केलं होतं आम्ही आणि आता वाजलेले आहेत 7:20. मोबाईल ठेवते आणि मी चढते, कंप्लीट करते. गाईज खूप कष्टानंतर आम्ही वरती पोचलेलो. आतमध्ये व्हिडिओ काढणार होते पण व्हिडिओ अलाउड नव्हता आतमध्ये, सो मी व्हिडिओ आतमध्ये नाही काढू शकले. आणि आता आम्ही जस्ट एक राऊंड मारतो आहे. तर गाईज हे आहेत नवनाथ, म्हणजे मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, कानिफनाथ, जे पण नवनाथ आहे ते सगळे आहेत इथे. गाईज आणि हे आहे मंदिराचं सराउंडिंग. खूप ग्रीनरी आहे, खूप झाडं आहेत आणि खालचा जो व्ह्यू पण आहे तो पण किती सुंदर आहे एकदम. आणि आम्ही किती वरती आलो आहे हे तुम्ही बघू शकता, म्हणजे अंदाज लावू शकता तुम्ही. गाईज हा वाला जो गेट आहे हा मेन आहे, म्हणजे इथून आत जातात फक्त मुलंच जाऊ शकतात. इथून एक छोटासा जो गेट आहे तो, पण तिथं कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून मी बाहेर येऊन झूम करून काढते. तर हे आहे कानिफनाथ, कारण ते हत्तीच्या कानातून आले होते त्यामुळे हे असं त्यांना लोकांना समजवण्यासाठी हे बनवलेलं. इथे भेळ खातो येतं. पप्पा काय तर आणायला गेलेले, याच्यामध्ये टाकायचं मस्तपैकी. एनर्जी पूर्ण पेट पूजा करेंगे फिर नीचे उतरेंगे. गाईज आमचा नाश्ता करून झालेला आहे, म्हणजे भेळ खाऊन झालेली आहे आणि आता आम्ही तिथं चहा म्हणजे एनर्जी रिगेन करून खाली उतरायला सुरू करूया. जसं कमी जोशमध्ये वर चढलो होतो, आता पूर्ण जोशमध्ये खाली उतरायचं आहे कारण लवकर उतरायचं आहे. परत घरी खूप काम आहेत. पेरू घेतलेले आहेत आम्ही. सो चलो एक अच्छा फोटो निकालेंगे नीचे रुक के अच्छे से एंड वी विल कंटिन्यू आवर स्टेप्स. कसं नाश्ता जागी शब्द सुचत नाहीत कारण
ऑलरेडी इतकं थकलेलं आहे, इतकं दम लागत होता की मला श्वास पण घेता येत नव्हतं. मी लिटरली ब्रीथ पण करू शकत नव्हते, इतकं मला हे झालं होतं. कारण मी फर्स्ट टाईम आली अशा जागी आणि मी 2 वर्ष झालं ना कोई आउटडोर स्पोर्ट खेळला आहे, काहीच नाही. साधं बॅडमिंटनसुद्धा मी 2 वर्ष झालं खेळलेलं नाही आहे. नाही जशी सुरू झाली तेव्हापासून. या खडतर प्रवासातून आम्ही वरती चढलेलो होतो. येताना माझी वरती येताना माझी हालत नव्हती म्हणून मी शूट नाही केला, तर त्यामुळं मी आता जाताना करणार. पप्पांनी मध्ये मध्ये थोडे थोडे व्हिडिओज घेतलेले आहेत, तेच मी लावलेले आहेत ऑलरेडी. म्हणजे इतकी हार्टबीट फास्ट झाली ती, दम लागला ना, सुचत नाही काय करायचं ते. बट इट वॉज अ डिफरंट एक्सपिरियन्स. 2 वर्षानंतर व्हिडिओ 2 वर्षानंतर ना माणूस जेव्हा असं बाहेर पडतं त्यासोबत असेच काही गोष्टी घडतात. तेच ना, 9वी पासून कुठं बाहेर पडले मी असं जागी. अभी ये भी लास्ट ही है, अभी इसके बाद किधर जाने मिलेगा इसी जगह पे. काय ऊन तापलं रे बाबा. आपण 3ला चढायला पाहिजे होतं तसं म्हटलं तर. 9 वाजेपर्यंत तुम्ही आंघोळ करून निघाले असतं तेव्हाच. चला जाऊया आता, खाली खाली भेटते. चलो गाइस, देखो कितना सुंदर सा व्यू है. त्याच्यामध्ये स्पिरिट आलेली आहे की मी चल ना. हा कुठे आहे? बुर्ज खलिफा दुबईत आहे. दिसले तुला? चल बे. कुछ तो लगेच लॉजिक लगात आहे. आता माझ्यामध्ये स्पिरिट आलेली आहे की मी व्लॉग करेन, मी उतरेन, मी उतरताना व्लॉग काढेन. मला चढताना काढायचं होतं, बट मी हातात कॅमेरा पकडून छोटीशी क्लिप घेतली, तुम्ही बघितली असेल. अरे चला. आता मी सगळ्यात पुढे आहे आणि हे मागं आहेत. येताना मी सगळ्यात मागं होते, हे पुढे होते. पप्पाला समोरला चावी लावल्यासारखे चढत होते ते तर. यार तुम्ही दर गुरुवारी येता ना? मोस्टली दर गुरुवारी. पण आज सॅटर्डे बिकॉज आम्हाला थर्सडेला टाइम नाही भेटला. चला पटापट चला. चलो. इथले रस्ते तर असे आहेत ना, लक्षात किती ऊन झालं. चला चलो चलो चलो. गाईज, याच्या आधी मी 3 वेळा घसरलेली आणि लागलंय पण मला, त्याच्यामुळे मी तर खूप हळूहळू चालतीये. हळूहळू तू चालली. या पप्पा या पहिले. उतर क्या काढ दो. सो गाइस, दैट्स इट फॉर टुडे. बाय. बंद कर.